राज्यातील लाडकी बहीण योजना ही अतिशय लोकप्रिय योजनांपैकी एक असल्याचं आता स्पष्ट झालं आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे। आता या योजनेबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। राज्य सरकारने फेब्रुवारी 2026 चा 1,500 रुपयांचा हप्ता लवकरच वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाने यासाठी 277 कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाच्या अर्थसंकल्पीय निधीत वर्ग करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे। यामुळे येत्या काही दिवसात लाडक्या बहिणींच्या खात्यात 1,500 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे। जानेवारी महिन्याचा हप्ता 23 फेब्रुवारीला वितरित करण्यात आला होता। आता फेब्रुवारीचा हप्ता लवकरच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या निकषानुसार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे। ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडल्याचे समोर आले होते। त्यामुळे अशा महिलांना ई-केवायसी दुरुस्त करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत देण्यात आली होती। आता फक्त 6 दिवस शिल्लक आहेत। ज्यांनी अद्याप दुरुस्ती केलेली नाही त्यांनी तातडीने मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून दुरुस्ती करून घ्यावी, अन्यथा अशा महिलांचा लाभ बंद होऊ शकतो। ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक महिलांनी प्रक्रिया पूर्ण केली नाही। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत घट झाली। ज्या लाडक्या बहिणींनी अद्याप ई-केवायसी दुरुस्ती केलेली नाही त्यांनी 31 मार्च पर्यंत ती नक्की करून घ्यावी, जेणेकरून फेब्रुवारीचा हप्ता आणि पुढील सर्व हप्ते त्यांना नियमितपणे मिळतील। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।